लहानपणापासून म्हणजे वाचन असल्यामुळे घेऊन, आणि मलाही 2च वर्ष झाली, मी तुझ्या एवढाच आहे 13 वर्षाचे, मी 63 वर्षाचा, पण लेखक म्हणून किंवा कवी म्हणून 2 वर्षाचा अनुभव आहे माझा. तर मी आता ह्या 2 वर्षामध्ये जवळपास 4 पुस्तके लिहिली. मॅडमने सांगितल्याप्रमाणे रोज एक कविता, रोज एक काहीतरी लेख आर्टिकल लिहित असतो. बरेचसे आमच्या काळाला सुटेबल असतील असे असतात. पण आज मला ते पुस्तक बघितलं, सेव्हियर ऑफ द वर्ल्ड, मी अजून वाचलं नाही, मॅडमने डिटेलमध्ये वाचलं. मी चांगला समीक्षक आहे, तुला एका आठवड्यामध्ये चांगलं मी त्याच्याबद्दल अभिप्राय पाठवेन. परंतु सेव्हियर ऑफ द वर्ल्ड हे जे सिरियल तू करावी, हॅरी पॉटर सारखी ती गाजावी पुढं, त्याच्या एक एक पार्ट यावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि 13 वर्षामध्ये जी प्रगल्भता आहे, मॅच्युरिटी आहे, आणि तुझ्या मैत्रिणी तुझ्या सोबत आल्यात, त्याचं खरंच म्हणजे खूप कौतुक वाटतं मला की ऑलराऊंडर, मॅडमनं म्हणलं त्याप्रमाणे सर्व क्षेत्रामध्ये आहे. आई वडिलांचा एवढा सपोर्ट, म्हणजे जर सर्व विद्यार्थ्यांना मिळाला किंवा सर्व लहान शाळेतल्या मुलांना मिळाला तर ते असे टाईपचे लेखक, कवी पुढच्या काळासाठी होऊ शकतात. इव्हन हे पुस्तक म्हणजे मी सुद्धा रेकमेंड करेन मॅडमला, वर्षा मॅडमला, की आपण सगळ्या स्कूलमध्ये पोहोचू. माझ्या पण ओळखी आहेत काही ठिकाणी, पण प्रत्येक स्कूलमध्ये ते देऊ. म्हणजे काय होईल, त्याच्यामध्ये ही वाचन संस्कृती, लिखाण संस्कृती डेव्हलप होईल. आणि एका प्रकाशकाला काय लागतंय तर त्याची पुस्तके जास्तीत जास्त पब्लिश व्हावी, ही त्यांची इच्छा असते. आणि वाचनाबद्दल सांगायचं जर झालं तर तुझं जे आहे वाचन ते तुझ्या काळाच्याही पुढचं आहे. 13 वर्षाच्या मुलीने एवढं चांगलं लिहिणं, टीनेज मध्ये तू आता पदार्पण केलंय, तुझ्या पुढचं भविष्य खूपच ब्राईट असणार आहे, यात काही शंकाच नाही. ऑल द बेस्ट फ्रॉम ऑल ऑफ अस. आणि मी तुझ्यासाठी लिहिले होते 2-4 ओळी, त्यामध्ये मी तुला सांगतो, कारण मी कवी जास्त आहे, लेखक कमी आहे. वय हे कर्तृत्वाचं मोजमाप नसतंय, जिद्द, कल्पनाशक्ती आणि परिश्रम हेच खऱ्या यशाचे मापदंड असतात. व्हॉट आय एम रायटिंग हिअर, एज इज नॉट द फॅक्टर फॉर मेजरिंग युअर दिस सक्सेस. इट इज जस्ट युअर पॅशन, इमॅजिनेशन अँड हार्डवर्क इज द रिअल पॅरामीटर टू मेजर युअर सक्सेस. अशा टाईपचं आहे ते. आणि तुझ्या असेच पुस्तकं प्रकाशित होत राहू, तू म्हणजे तुझी साहित्य यात्रा पुढे अशी समृद्ध होत राहू. आजचा जो फंक्शन आहे तो एका पुस्तकाचा नाही तर एका विलक्षण प्रतिभेचा उदयाचा आहे. मी तुला विलक्षण प्रतिभा म्हणतो की जी आहे ना आता आज उदयाला आलेली आहे. आई वडिलांच्या, लक्ष्मींचा आणि गणेश यांच्या स्वप्नाच्या साकारण्याचा आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं किंवा त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा होत्या त्या आज त्यांनी पूर्ण केल्या. त्याच वेळेला आपला कविशाच्या मॅडम आहेत, त्यांच्या साहित्य प्रवासामधला हा खूप मोठा मैलाचा दगड आहे. कारण एवढ्या लहान मुलीला त्यांनी एवढं सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतो. मला इथं बोलून मला 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच विनायक बाबर सर.